नमस्कार. नेक्स्ट पॉइंट आहे साइन रूल. आता हा थिअरम आहे आणि या थिअरमचं स्टेटमेंट म्हटलं तसं इम्पॉर्टंट असतं, कारण ते स्टेटमेंट तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी उपयोगी पडतं. सो थिअरमचं स्टेटमेंट काय आहे ते बघूया. स्टेटमेंटचा प्रूफ अगदी सोपा आहे. याचे दोन प्रकारचे प्रूफ आपण बघणार आहोत. दोन्ही प्रूफ अर्थातच इझी आहेत. थिअरम असा आहे, इन ट्रायंगल एबीसी प्रूव्ह दॅट a upon sin a is equal to b upon sin b is equal to c upon sin c. इन ट्रायंगल एबीसी म्हणतो तेव्हा आपल्याला माहिती आहे कॅपिटल एबीसी आपण अँगल म्हणून यूज करतो आणि स्मॉल एबीसी म्हणजे काय असतात, साईड लेंथ असतात त्या ट्रायंगलच्या. त्या कशा पद्धतीने आपण इंडिकेट केल्या हे आपण आधीच्या व्हिडिओजमध्ये बघितलेलं आहे. त्यामुळे हे जे स्टेटमेंट आहे हे प्रूव्ह होतं असं ट्रायंगल एबीसी मध्ये आपल्याला दाखवायचं आहे. तर साइन रेशो म्हणजे काय ते माहिती आहे. साइन रेशो राईट अँगल ट्रायंगलमध्ये साइन रेशो काय आहे, अपोजिट साईड अपॉन हायपोटेन्यूज वगैरे हे सगळं आपल्याला माहिती आहे. त्या सगळ्याचा यूज करून आपण हे करणार. आता इन ट्रायंगल एबीसी म्हटलंय त्यामुळे आधी आपण एबीसी हा ट्रायंगल इथे काढू. कुठल्याही टाईपचा ट्रायंगल काढला तरी चालेल, इक्विलॅटरलच हवा किंवा काही असं काही नाही, कुठल्याही टाईपचा काढा. सो इन ट्रायंगल एबीसी ग्रुपमध्ये आपण आधी फिगर काढून घेऊया इथे. आता एबीसी मध्ये आपण काय घेतो की एबीच्या अपोजिट असेल त्याला आपण म्हणजे सी हा वर्टेक्स असेल त्याच्या अपोजिट असेल त्याला आपण सी लेंथ म्हणतो. बी या वर्टेक्सच्या अपोजिट त्याला बी लेंथ म्हणजे एसी इज इक्वल टू बी ए, आणि एच्या अपोजिट असेल त्याला ए इतकी लेंथ म्हणतो. म्हणजे काय की हिअर AC इज इक्वल टू बी, लेंथ ऑफ AC इज इक्वल टू बी, लेंथ ऑफ BC इज इक्वल टू ए अँड लेंथ ऑफ AB इज इक्वल टू सी. हे आपण कन्सिडर करणार. आता आपण कुठल्याही एखाद्या वर्टेक्स मधनं अपोजिट साईडला परपेंडिक्युलर ड्रॉ करणार, कारण ट्रायंगलमध्ये परपेंडिक्युलर ड्रॉ केला की ती हाईट होते आणि हाईट असली की तो एरियाचा जो रूल आहे की एरियाचा जो फॉर्म्युला आहे तो काय आहे, 1/2 बेस इंटू हाईट. त्यामुळे त्याच्यासाठी सुद्धा ते आपल्याला उपयोगी पडतं. त्यामुळे कुठल्याही एका वर्टेक्स मधनं तुम्ही परपेंडिक्युलर ड्रॉ करू शकता. सपोज आपण ए या वर्टेक्स मधनंच अपोजिट साईड BC वर परपेंडिक्युलर टाकतो आणि ह्याला काहीतरी इथे B हे नाव दिलं. तर ह्या ट्रायंगल एबीसी मध्ये आपल्याला सी साठी साइन रेशो किंवा बी साठी साइन रेशो जर फाइंड आउट करायचा असेल तर इझी आहे, कारण आता इथे परपेंडिक्युलर ड्रॉ केला त्यामुळे हा जो पार्ट येतो राईट अँगल ट्रायंगल झाला. सिमिलरली हा पार्ट सुद्धा काय झाला, ट्रायंगलचा राईट अँगल ट्रायंगल झाला. त्यामुळे ट्रायंगल एबीसी मध्ये जर साइन सी किंवा साइन बी जर कॅल्क्युलेट करायचं आलं तर आपल्याला इथे कॅल्क्युलेट करता येईल, कारण त्याचे फॉर्म्युले माहिती आहेत आपल्याला. सो हिअर इन ट्रायंगल एबीसी सपोज साइन सी कॅल्क्युलेट करायचं असेल, साइन सी इज इक्वल टू, साइन सी म्हणजे काय असतं, अपोजिट अपॉन हायपोटेन्यूज. अपोजिट म्हणजे काय, एडी. त्याच्या लेंथला आपण आता काही नाव दिलेलं नाही. एडी अपॉन हायपोटेन्यूज म्हणजे काय असणार आहे, सी. सी लेंथ आहे ना, एसीची लेंथ बी आहे ना, त्यामुळे साइन सी इज इक्वल टू एडी अपॉन बी. सो बी इकडे नेला की काय होणार, दॅट इम्प्लाइज बी साइन सी इज इक्वल टू एडी. इक्वेशन 1 म्हणून एडीची एक व्हॅल्यू आपल्याला इथे मिळाली. एडी लेंथला काय म्हणता येईल तर बी साइन सी असं आपल्याला तिथे म्हणता येईल. सिमिलरली हा जसा पार्ट यूज केला तसा हा पार्ट यूज करायचा म्हटलं आणि बी यासाठी आपल्याला साइन बी कॅल्क्युलेट करायचं आलं तर कसं येईल, साइन बी इज इक्वल टू अपोजिट मीन्स एडी अपॉन, हा इथे राईट अँगल ट्रायंगल आहे ना, सो बी साठी काय होणार, अपोजिट एडी अपॉन दिस सी. म्हणजे एडी काढायचं झालं तर काय होणार, दॅट इम्प्लाइज सी साइन बी इज इक्वल टू एडी. म्हणजे एडीची अजून एक व्हॅल्यू मिळाली. सो इक्वेशन 1 आणि 2 मधून आपल्याला एडीच्या 2 व्हॅल्यूज मिळाल्या. मग एडी इथे सेम आहे म्हटल्यावर बी साइन सी इज इक्वल टू सी साइन बी असं पाहिजे. सो फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 बी साइन सी इज इक्वल टू सी साइन बी. हे कशावर आलं, फ्रॉम 1 अँड 2. म्हणजेच काय आलं की सी इकडे नेला आणि बी इकडे नेला की काय होणार, दॅट इम्प्लाइज साइन सी अपॉन दिस सी इज इक्वल टू साइन बी अपॉन दिस बी. आता हे कशावरून आपण घेतलं की ए या वर्टेक्स वरनं जर अपोजिट साईडला परपेंडिक्युलर ड्रॉ केला की काय मिळतं आपल्याला, साइन सी अपॉन सी इज इक्वल टू साइन बी अपॉन बी. जेव्हा सिमिलर ते स्टेटमेंट येत असेल तर सगळ्या स्टेटमेंट प्रूव्ह करायची गरज नसते. म्हणजे सिमिलरली असं म्हणून आपण दुसऱ्या याच्यासाठी सुद्धा घेऊ शकतो. सो हे जसं प्रूव्ह झालं, जसं ए मधून इथे परपेंडिक्युलर टाकला
AD इज परपेंडिक्युलर टू BC असं होतं इथे. त्याच्यावरून आपल्याला हे मिळालं. तसंच सपोज C मधून ह्या AB वर परपेंडिक्युलर टाकला तर अशा टाईपचं स्टेटमेंट मिळेल अजून, किंवा B मधून इथे परपेंडिक्युलर टाकला तरी अशा टाईपचं स्टेटमेंट मिळेल. म्हणजे इन जनरल सगळी स्टेटमेंट जर क्लब केली तर तिथे आपल्याला साइन A अपॉन A असं पण मिळेल. आपण एखादं स्टेटमेंट घेऊया आणि त्याच्यावरनं ही सगळी स्टेटमेंट सेमच आहेत हे आपल्याला लक्षात येईल. सो याला इक्वेशन 3 असं म्हणू आपण. आता आपल्याला मिळालं साइन C अपॉन C इज इक्वल टू साइन B अपॉन B. सपोज आपण C वरून या याच्यावर परपेंडिक्युलर ड्रॉ केलं तर सेम अशीच स्टेटमेंट आपल्याला मिळतील. त्याचं एक्झॅक्टली परपेंडिक्युलर असं नाहीये, हा साधारण बघायचं असं परपेंडिक्युलर बी इथे येतं आणि याला काहीतरी ई असं आपण ई असं नाव दिलं आपण तिथे. आणि जर हे स्टेटमेंट पुन्हा आपण यूज केलं तर काय मिळेल आपल्याला. आता पुन्हा ट्रायंगल एबीसी मध्ये सपोज बी याचा साइन काढायचा आला पण यूज करताना हा सीई हे जे आहे ते यूज करायचं. परपेंडिक्युलर म्हणून हा यूज करायचा, म्हणजे ट्रायंगल हा यूज करायचा, राईट अँगल ट्रायंगल हा यूज करायचा. आता एडी हे आपल्याला बघायचं नाहीये. आता आपल्याला ईसी हे बघायचं. म्हणजे काय होणार, मग साइन बी काढायचं, कॅल्क्युलेट करायचं आला. पुन्हा ट्रायंगल एबीसी मध्ये सपोज सीई परपेंडिक्युलर टू AB असं असेल, सीई परपेंडिक्युलर टू AB असं कन्सिडर केलं आणि जर साइन बी कॅल्क्युलेट करायचं आलं तर साइन बी इज इक्वल टू काय मिळणार, अपोजिट मीन्स सीई अपॉन अपोजिट अपॉन हायपोटेन्यूज मीन्स A. दॅट इम्प्लाइज A साइन B इज इक्वल टू सीई असं मिळालं. इक्वेशन पुढचं 4. सिमिलरली जर A कॅल्क्युलेट A चं साइन कॅल्क्युलेट करायचं आलं, म्हणजे साइन रेशो A चा कॅल्क्युलेट करायचा आला तर काय येणार, साइन A इज इक्वल टू साइन A साठी हा राईट अँगल ट्रायंगल यूज करावा लागेल. अपोजिट साइड म्हणजे सीई असणार आहे, सीई अपॉन हायपोटेन्यूज म्हणजे काय असणार आहे, B. हा AC B असेल. सो दॅट इम्प्लाइज B साइन A इज इक्वल टू सीई. इक्वेशन 5. आता हे इक्वेशन 3 आपण इकडे लिहून ठेवूया कारण ते आपल्याला कंपेअर करायला लागणार आहे. सो इक्वेशन 3 काय होतं, साइन C अपॉन C इज इक्वल टू साइन B अपॉन B. हे इक्वेशन 3 होते, ते आपल्याला लागणार आहे पुढे. सो B साइन A इज इक्वल टू C. आता 4 आणि 5 मध्ये असं लक्षात येते की C आणि C म्हणजे C च्या दोन व्हॅल्यूज आहेत म्हटल्या त्या काय असल्या पाहिजेत, सेमच असल्या पाहिजेत. सो फ्रॉम इक्वेशन 4 and 5 we can write A sin B is equal to B sin A. That implies A तिकडे न्यायचा, B इथे आणायचा. sin B upon B is equal to sin A upon A. आता याला इक्वेशन 5 6. आता इक्वेशन 3 आणि इक्वेशन 6 जर कंपेअर केलं बघितलं तर sin B upon B इथे पडेल, sin B upon B इथे पडेल. पण एकदा sin B upon B ला sin C upon C म्हणतो आणि एकदा sin A upon A म्हणतो. त्याचा अर्थ काय की sin A upon A, sin B upon B हे सगळे काय असले पाहिजेत, सेमच असले पाहिजेत. कारण एकाच ट्रायंगल एबीसी साठी आपण हे सगळं कॅल्क्युलेट केलेलं आहे. त्यामुळे हे सगळं काय असलं पाहिजे, सेमच असलं पाहिजे. कारण इथे sin B upon B ची ही व्हॅल्यू आहे आणि इथे sin B upon B ची ही व्हॅल्यू आहे. त्यामुळे ह्या सगळ्या व्हॅल्यूज काय असल्या पाहिजेत, सेम असल्या पाहिजेत. सो फ्रॉम इक्वेशन 3 and 6 from equation 3 and 6 we can write sin A upon A is equal to sin B upon B is equal to sin C upon C. आणि याचाच रेसिप्रोकल घेतल्यावर काय होणार आहे, दॅट इम्प्लाइज A upon sin A. त्यामुळे कधी हे स्टेटमेंट यूज करायला लागतं, कधी हे स्टेटमेंट, जसं एक्झाम्पल असेल त्याप्रमाणे घ्यायचं. इज इक्वल टू B upon sin B is equal to C upon sin C and hence proved. त्यामुळे हे स्टेटमेंट इथे प्रूव्ह झालेलं आहे. हेच सिमिलर स्टेटमेंट आपण ट्रायंगल आणि मग त्याचा एरिया, कारण एरिया म्हणायचं, एरिया काढायचा आला तरी परपेंडिक्युलर लागणार आहे. राईट अँगल ट्रायंगल असेल तर डायरेक्टच एरिया कॅल्क्युलेट करताय. अदरवाईज परपेंडिक्युलर असाच ड्रॉ करून सेम अशा टाईपची स्टेटमेंट घेऊन तिथे पण आपण त्या पद्धतीने प्रूव्ह करू शकतो. सो ही एक मेथड आहे हा थिअरम प्रूव्ह करण्याची. तशीच आपण एक दुसरी मेथड बघूया हाच थिअरम प्रूव्ह करण्याची.
आता एक सेकंड प्रूफ बघूया. सेम अशाच टाईप मध्ये आहे. आता एरियाचा यूज करून आपण हे प्रूव्ह करणार आहे. सो इन ट्रायंगल एबीसी आपण ड्रॉ करूया आणि एक परपेंडिक्युलर आपण घेणार आहोत. सो ट्रायंगल एबीसी कुठल्याही वर्टेक्स वर परपेंडिक्युलर ड्रॉ करा, काही हरकत नाही. सपोज ए मधला ड्रॉ केलाय आपण. बीसी वर हा डी हा परपेंडिक्युलर टाकलाय. बी हे इथे बी साइड असणार आहे, इथे ए साइड असेल आणि इथे सी साइड असणार आहे आणि याला आपण एडी असं म्हणूया. आता आपल्याला एरिया, जर एबीसीचा एरिया कॅल्क्युलेट करायचा झाला तर काय येणार आहे? तर ह्या टाइप मध्ये जर प्रूफ आपल्याला बघायचं असेल एरिया बघा, तर प्रूफ मध्ये एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी मीन्स काय असतो 1/2 बेस इंटू हाईट. इथे आता बेस काय येणार आहे? सी, कारण एडी हा परपेंडिक्युलर बीसी वर आहे ना. सो बेस मीन्स बीसी इंटू हाईट एडी हा एरियाचा फॉर्म्युला आहे. विच इज इक्वल टू 1/2 इंटू बीसी मीन्स किती आहे? ए ही लेंथ आहे ना त्याची. आणि एडी ची लेंथ आपण इथे जरी डायरेक्ट लिहिलेली नसली तरी काढू शकतो, बिकॉज हा अँगल आहे सी आणि ह्या हायपोटेन्यूजची लेंथ आहे बी. त्यामुळे साइन सी ची व्हॅल्यू काय येणार? एडी अपॉन बी. त्यामुळे एडी ची व्हॅल्यू काय येणार? बी साइन सी. यात आपण डायरेक्ट घेऊ शकतो. याचा फर्स्ट प्रूफ होतो, त्याच्यात पण आपण बघितलं की एडी ची लेंथ हा ट्रायंगल कन्सिडर केला की किती येते? बी साइन सी इतकी येते. सो बी साइन सी असा. म्हणजे काय आलं ते की 1/2 ए बी साइन सी. हा 2 जर इकडे नेला तर काय होणार? 2 टाइम्स एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी इज इक्वल टू ए बी साइन सी. सो एक आपण एडी परपेंडिक्युलर टू बी सी असं कन्सिडर केलं तर आपल्याला एरिया काय मिळतो? 2 टाइम्स एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी इज इक्वल टू ए बी साइन सी. इथे ए आणि बी स्मॉल असतील तर अँगल कोणता असणार आहे? सी असणार आहे. सो सी वरून परपेंडिक्युलर टाकला किंवा बी वरून परपेंडिक्युलर टाकला तर अशाच टाइप मध्ये आपण एरिया ऑफ ट्रायंगल आणि मग हा फॉर्म्युला यूज करून असं काढू शकतो. सो सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट सिमिलरली साठी हे एक आहे ते यूज करतात 3 लेंथ आणि वाय काढायचा 3 या. आणि सिमिलरली वी कॅन राईट 2 टाइम्स एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी. म्हणजेच काय प्रत्येक वेळेला करावं लागत नाही. जर अगदी सेम टू सेम स्टेटमेंट्स असतील तर मॅथ्स मध्ये एक मेन स्टेटमेंट एकदा प्रूव्ह करून सिमिलरली म्हणून उरलेली स्टेटमेंट डायरेक्ट स्टेट केली तरी चालतात. So similarly we can prove that area of triangle ABC 2 times area of triangle ABC is equal to BC. ABC असेल तर sin A येणार तिथे and 2 times area of triangle ABC is equal to BC झालं AB झालं त्याच्यानंतर AC असेल तर sin B येणार. सो ही दोन स्टेटमेंट पण आपण ह्याच फॉर्मॅटमध्ये ह्याच पद्धतीने प्रूव्ह करू शकतो. सो सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट दीज 2 स्टेटमेंट. म्हणजेच आपल्याला काय मिळालं की एरिया ऑफ ट्रायंगल एबीसीच्या ह्या सेम सगळ्या व्हॅल्यूज मिळालेल्या आहेत. म्हणजेच त्या व्हॅल्यूज काय असणार? सगळ्या सारख्या असल्या पाहिजेत. सो इक्वेशन नंबर दिला ह्याला सपोज 1 2 and 3. सो फ्रॉम 1 2 3 वी कॅन राईट AB sin C is equal to this BC sin A is equal to this AC sin B. तो या तिन्ही स्टेटमेंटच्या लेफ्ट हँड साइड सेम असल्यामुळे राईट हँड साइड पण सेमच असल्या पाहिजे. आता या सगळ्यांना जर एबीसी ने डिवाइड केलं, थ्रू आउट डिवाइड केलं तर चालतं, तर त्याची व्हॅल्यू चेंज होत नाही. तर थ्रू आउट आपण एबीसी ने डिवाइड केलं तर दॅट इम्प्लाइज AB sin C अपॉन ABC is equal to BC sin A upon ABC is equal to AC sin B upon ABC. सगळ्याला आपण ABC ने डिवाइड केलं त्यामुळे काही व्हॅल्यू चेंज होणार नाही. मग काय राहील? AB कॅन्सल होईल, इथे BC कॅन्सल होईल, इथे AC कॅन्सल होईल. सो दॅट इम्प्लाइज काय राहिले आता तिथे ते बघूया. दॅट इम्प्लाइज sin C अपॉन C एवढंच राहिलं इथे इज इक्वल टू साइन A अपॉन A राहिलं इज इक्वल टू साइन B अपॉन B. आणि याचाच रेसिप्रोकल घेतला की काय होणार? A अपॉन साइन A B अपॉन C. सो हे स्टेटमेंट आपण इथे प्रूव्ह केलेलं आहे. एरिया हा कन्सेप्ट
यूज करून सुद्धा आणि साईनचा फॉर्म्युला यूज करून हा आपण प्रूव्ह करू शकतो, किंवा ह्याच्या आधीचं जे प्रूफ होतं ते तर डायरेक्ट साईन रूल म्हणजे साईनचा फॉर्म्युला अप्लाय करून आपण प्रूव्ह केले. सो हे दोन्ही प्रूफ एकदम सिम्पल आहेत. प्रूव्ह करायला म्हटलं तसं हा थेरम एकदम सिम्पल आहे, फक्त हे स्टेटमेंट जे आहे ते इम्पॉर्टंट आहे, कारण हे आपल्याला बरेचदा एक्झाम्पल सॉल्व्ह करताना यूज करता येईल. एक छोटंसं एक्झाम्पल आपण बघूया आणि ते सॉल्व्ह करूया. इन ट्रायंगल ABC, A is equal to 2, B is equal to √6 and angle A is equal to 40 degree, then prove that angle B is equal to 60 degree असं म्हटलंय. सो ते साईन रूल आपल्याला माहिती आहे, अपॉन साईन ए इज इक्वल टू बी अपॉन साईन बी. कधी त्याचा रेसिप्रोकल घेऊन साईन ए अपॉन ए साईन बी अपॉन बी असं पण आपण यूज करू शकतो. सो तो यूज करून आपल्याला हे सॉल्व्ह करता येईल. सो साईन रूल प्रमाणे काय माहिती आहे आपल्याला, वी नो दॅट ए अपॉन साईन ए इज इक्वल टू बी अपॉन साईन बी इज इक्वल टू सी अपॉन साईन सी. हे आपल्याला माहिती आहे. त्यातला आता इथे काय लागणार आहे तेवढा स्टेटमेंटचा भाग फक्त आपण कन्सिडर करायचा. इथे ए आणि बी दिलाय आणि ए आणि इथे अँगल ए दिलाय, बीचा अँगल सांगितलाय प्रूव्ह करायला. सो आपल्याला सी अपॉन साईन सी हे लागणार नाही, त्यामुळे एवढा पार्ट आपण इथे कन्सिडर करूया. सो दॅट इम्प्लाइज ए अपॉन साईन ए इज इक्वल टू बी अपॉन साईन बी. आता काय काय व्हॅल्यूज ज्या माहिती आहेत, नोन व्हॅल्यूज इथे इनपुट करूया आणि म्हणजे अननोन काय ते काढता येईल. सिम्पल आहे. सो दॅट इम्प्लाइज ए इज इक्वल टू 2 अपॉन साईन ए मीन्स किती आहे, साईन ए असं लिहूया आपण 45 आहे. साईन 40च्या व्हॅल्यूज आपल्याला माहित असतात. साईन 45 आहे. साईन 45 आपल्याला माहिती ना, साईन 45 आहे इथे. साईन ए ची व्हॅल्यू दिली ना 45, सो साईन 45 इज इक्वल टू बी. बी ची व्हॅल्यू दिली आहे √6 अपॉन साईन बी. कॅल्क्युलेट करायचं. बी इज इक्वल टू 60 प्रूव्ह करायचं, म्हणजे साईन बी किती येतोय कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला. सो साईन 45 आपल्याला माहिती आहे, ती व्हॅल्यू आपण इथे घेऊया. सो 2 अपॉन साईन 45 म्हणजे 1 अपॉन √2 इज इक्वल टू दिस √6 अपॉन साईन बी. आता साईन बी ची व्हॅल्यू काढायची. सो साईन बीला आपण इकडे न्यूमरेटर मध्ये आणूया, या सगळ्या व्हॅल्यूज आपण इकडे नेऊया. सो दॅट इम्प्लाइज साईन बी इज इक्वल टू √6 आणि आता हा 1 अपॉन √2 इथे आहे डिनॉमिनेटर मध्ये, तो 1 अपॉन √2 म्हणून न्यूमरेटर मध्ये जाणार. पण तो 1 अपॉन √2 म्हणजे 1 आणि अपॉन √2 असं इथे √2 खालीच राहणार तो, आणि हा 2 आहे तो इथे जाणार डिनॉमिनेटर मध्ये, त्यामुळे हा गेला आणि हा 1 अपॉन √2 इथे न्यूमरेटर मध्ये गेलाय, म्हणजे 1 न्यूमरेटर मध्ये राहिला, √2 इथे डिनॉमिनेटर मध्येच आला. सो विच इज इक्वल टू √6 म्हणजे आपण √3 इंटू √2 असं तिथे करू शकतो. सो √3 इंटू √2 अपॉन दिस 2√2. काय कॅन्सल होतंय का बघूया. सो √2 कॅन्सल झाले, विच इज इक्वल टू √3 अपॉन 2 एवढंच राहिलं. पण ही कशाची व्हॅल्यू आहे, साईन बी इज इक्वल टू √3 अपॉन 2. तर आपल्याला काय मिळालं याच्यावरनं, साईन बी इज इक्वल टू √3 अपॉन 2. पण कुठल्या बीच्या व्हॅल्यूसाठी साईनची व्हॅल्यू √3 अपॉन 2 असते. सो साईन 60 √3 अपॉन 2 आहे ना, सो बी काय असला पाहिजे, बी मस्ट बी 60 डिग्री. सो दॅट इम्प्लाइज बी इज इक्वल टू 60 डिग्री. सो आपल्याला ह्याच्यावरून बी इज इक्वल टू 60 हे प्रूव्ह करायचं होतं, ते इथे प्रूव्ह झालेलं आहे.